घरकुल योजनेचा फॉर्म भरण्याच्या तारखेत मुदतवाढ झालेली आहे। म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या फॉर्म भरण्याच्या तारखेत मुदतवाढ झालेली आहे। आधी ही तारीख 30 एप्रिल 2025 होती, परंतु खूप लोकांची अजूनही फॉर्म भरणं सुरू आहे। कोणाकडे जॉब कार्ड नाही आहे, कोणाकडे डॉक्युमेंट मध्ये त्रुटी आहे, कोणाचा आधार कार्ड वरती स्पेलिंग मिस्टेक आहे, असे खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत। मग हे लक्षात घेऊन आता महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारने या तारखेत मुदतवाढ केलेली आहे। आता ही मुदतवाढ किती तारखेपर्यंत झालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर घरकुल कधी मिळेल सविस्तर माहिती सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब नक्की करा। तर घरकुल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला घरकुल लगेच भेटत नाही, तुम्हाला 2-3 वर्षानंतर हे घरकुल भेटेल, हे सुद्धा लक्षात ठेवा। आणि जे व्यक्ती किंवा जे लाभार्थी आता फॉर्म भरतील तर त्यांना जवळपास 2 लाखापर्यंतचं अनुदान भेटणार आहे आणि ज्यांनी आधी भरलेला आहे फॉर्म तर त्यांना 1,20,000 किंवा ज्यांच्याकडे जमीन नसेल त्यांना 50,000 वाढीव भेटत असतात, अशा प्रकारचा निधी भेटेल। आता घरकुल फॉर्म भरण्याच्या तारखेत मुदतवाढ कोणत्या तारखेपर्यंत झालेली आहे तर 15 मे 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि ही शेवटची तारीख आहे। आधी पण आपण व्हिडिओ बनवलेला होता, परंतु आता अधिकृतपणे ही माहिती सांगितली गेलेली आहे की 15 मे 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। आता फॉर्म भरत असताना खूप जणांना प्रॉब्लेम येत आहेत, त्यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललो, परंतु माझ्याकडून काही शक्य झालं नाही, परंतु मी नक्कीच आता काय प्रॉब्लेम्स येत आहेत त्यावरती एक सेपरेट प्रश्नांची उत्तर म्हणून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे। तसेच हा घरकुल योजनेचा फॉर्म तुम्ही घर बसल्या मोबाईल मधूनच भरू शकता। इतर सर्व प्रकारच्या ज्या योजना आहेत, सर्व प्रकारच्या योजनेसाठी हा एकच फॉर्म तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून ठेवायचा आहे। आता हा घरकुल योजनेचा फॉर्म तुम्ही मोबाईल मधून भरू शकता आणि त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला भेटून जाईल आणि वरती आय बटन मध्ये सुद्धा मी लिंक देऊन देणार आहे, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देऊन देणार आहे आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहायलाच असेल। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केला असेल तर करून टाका, म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।